दिनांक 26/12/2023 रोजी सकाळी गिरणा धरणातून पांजण डाव्या कालव्यात पाणी सोडण्यात आले। यावेळी नांदगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुहास अण्णा कांदे यांनी पाण्याचे विधिवत पूजन केले। यावेळी मालेगावमधील कळवाडीसह परिसरातील गावांच्या पाणी टंचाईसह जनावरांच्या चारा पाण्याचा प्रश्न मार्गी लागल्याची प्रतिक्रिया आमदार सुहास अण्णा कांदे यांनी दिली। गिरणा धरणातून पांजण डाव्या कालव्यात पाणी सोडण्यात आल्यानंतर शेतकऱ्यांनी आनंद साजरा केला। यावेळी आमदार सुहास अण्णा कांदे यांनी या पाटाला आलेल्या पाण्याचे विधिवत पूजन केले। या कार्यक्रमासाठी उपस्थित सर्व गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। कळवाडीसह सर्व ग्रामीण भागातील जनतेकडून आमदार सुहास अण्णा कांदे यांचा नागरिक सत्कार देखील यावेळी करण्यात आला। मालेगाव तालुक्यातील कळवाडीसह परिसरातील गावांना गिरणा धरणातून दरवर्षी पांजण डाव्या कालव्यातून पिण्याच्या पाण्यासह जनावरांच्या चारा पाण्यासाठी आवर्तन सोडण्यात येते। मात्र यंदा सर्वत्र अत्यल्प पाऊस झाल्यामुळे धरणात पाणी साठा कमी आहे। यामुळे परिसरातील शेतकरी चिंतेत सापडले होते। आमदार सुहास अण्णा कांदे यांनी याबाबत गंभीर दखल घेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन शेतकऱ्यांच्या व्यथा मांडल्या होत्या। यानुसार 29 नोव्हेंबर रोजी जलसंपदा विभागाने तापी पाटबंधारे विकास महामंडळाला पत्र देत गिरणा धरणातून पांजण डावा कालव्याद्वारे आवर्तन सोडण्याबाबत योग्य ती कारवाई करण्याचे आदेश दिले होते। यावेळी आमदार सुहास अण्णा कांदे यांनी बोलताना जलसिंचनावर प्रामुख्याने विशेष लक्ष देणार असल्याचे सांगितले। ते म्हणाले की लवकरच या परिसरातील गावातील शेतकऱ्यांची एक कमिटी करून मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेऊन या सर्व गावाकरिता पाणी आरक्षित करण्यात येईल। तसेच उर्वरित किगाव, दहिवाळ, रोझे, पाडळदे, शेरूळ, हिसवाळ या गावांना लिफ्टद्वारे पाणी मिळवून देणार असे आश्वासन सुहास अण्णा कांदे यांनी दिले। यावेळी युवा सेना जिल्हा प्रमुख फरहान दादा खान, ज्ञानेश्वर भाऊ कांदे, गटप्रमुख दिनकर आबा महाले, यशवंत देसले, प्रदीप सर देसले, रोहित जाधव, बाळूशेठ बोरा, सोनू पाटील, महेंद्र सिसोदे, उदयसिंग मांडवडे, विजय इप्पर, चंद्रशेखर शेलार, केदार भवर, नाना पगार, प्रवीण जिंजर, अजित सूर्यवंशी, प्रवीण सावकार, बाबाजी सूर्यवंशी, यशवंत भीमराव देसले, जगदीश देसले, अनिल देसले, गंभीर देसले, हेमंत देसले, प्रदीप देसले, राकेश आहिरे, साहेबराव नरवडे, अभिमान डांबरे, पीडी चव्हाण, राजू आहिरे, राहुल सरावत, महेंद्र परदेसी, किशोर बोराळे, विलास परदेसी, महेश शेरेकर, सुरेश आहिरे, मिनराम शांताराम मगर, दिलीप मगर, अण्णा मगर आदींसह शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। गेलो तो अण्णांनी सांगितलं होतं पाणी जर नाही सुटलं तर आपण पाठ तोडू पण पाणी काढू असं शब्द दिला होता अण्णांनी आपल्याला। हा शब्द खरा झाला अण्णांचा। नांदगाव विधानसभा मतदारसंघाचे आमचे लाडके आमदार सुहास अण्णा कांदे अण्णाला आमदार छे इतलं पाणी सोडे तर मंत्री झाले किती पाणी सोडतील। खरंच मागच्या शुक्रवारी चैन बाहेर आले तर कांदे लावायला पोरं म्हणे संध्याकाळी पाणी विहिरीचं पाणी बनवून गेलं म्हणे। अरे म्हणतं अण्णा पाणी सोडण्याचे रोज पाणी सुटी गे। खरंच आता आमदार आपल्या विधानसभा मतदारसंघात लाभणार असंच लाभ पाहिजे आमदार बस। जय विजय नांदगाव मतदारसंघाची भाग्यविधाते कार्यसम्राट अत्यंत आमच्यासाठी अत्यंत गौरवाची बाब आहे की महाराष्ट्रात कुणी नसेल असं आमचं दभंग व्यक्तिमत्व आदरणीय अण्णासाहेब आजच्या या प्रथम आवर्तन पाणी पूजन प्रसंगी या ठिकाणी उपस्थित झालात। खरे तर आजच्या आपल्या या कार्याने सगळ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद अण्णा आपण देखील पाहिला असेलच।
मी आमच्या सगळ्या कळवाडी गटाच्या वतीने सगळ्यांना विनंती करतो की अण्णासाहेबांचं प्रचंड टाळ्यांच्या गटात आपण प्रथमतः स्वागत करूया. अण्णासाहेब, आपण या मतदारसंघाचे ज्या दिवसापासून प्रतिनिधी झालात, खरे तर सुरुवातच्या काळामध्ये एक 2-2.5 वर्ष जरी कोरोनाच्या काळात गेले असतील, त्याही काळात मात्र आपल्याला जी गोष्ट शक्य असेल ती गोष्ट आपण करत राहिलात. आपली काम करण्याची पद्धत खरे तर अत्यंत धाडसी आहे. या जनतेची समस्या सोडण्यासाठी कदाचित आपल्याला या प्रशासनाच्या विरोधात देखील जावं लागतं. प्रशासनाच्या विरोधातच नव्हे तर कधी कधी स्वपक्षांचा राग देखील आपण स्वतः आमच्यासाठी अंगावर झेलून घेतात. ही आपली खऱ्या अर्थाने आमच्यासाठी महत्त्व आहे. जे काम आपण उभं केलं त्या कामातून खऱ्या अर्थानं माझी जनता जर सुखी होत असेल तर त्या वेळेस आपण अगदी धाडसीपणाने स्वतःला झोकून देतात. ही आमच्यासाठी खरे तर गौरवाची बाब आहे. गेली अनेक वर्ष हा कळवाडी गट पूर्वीच्या दाभाडी मतदारसंघात असताना या गटावर खरे तर खूप मोठा अन्याय झाला. अण्णा, अगदी विनोदाने जर सांगायचं झालं तर फक्त आम्ही एका नोकरीसाठी मते देणारा हा गट होता. फक्त आम्हाला कुणाला तरी एक नोकरी मिळाली तर फक्त त्या नोकरी, बाकी इतर आमची कुठलीही काम आमच्या कळवाडी गटामध्ये कधीही होत नव्हती. आजही अनेक राज्यकर्ते असतील ज्याने या तालुक्यावरच या जिल्ह्यावर ज्याने सत्ता उपभोगली असेल, त्यांच्याकडे आजही गेल्यानंतर मात्र जेवढ्या तत्परतेने अण्णा आपण जनतेच्या प्रश्नासाठी भांडतात असा नेता या नाशिक जिल्ह्यात आजपर्यंत झालेला नाही. खरे तर आपण अण्णासाहेब, ही जी 7 खेळांचा हा जो प्रश्न होता खरं तर अत्यंत गंभीर प्रश्न आहे. जनतेच्या दृष्टीने, जनतेच्या जीवाच्या दृष्टीने हा अत्यंत गंभीर प्रश्न होता. त्याच वेळेस मात्र पिण्याच्या पाण्याचीही समस्या होती. पण अशा समस्येतून सुद्धा मार्ग काढून आपल्या दबंगशाही व्यक्तिमत्वाने आमची अपेक्षा आज आपण पूर्ण केलीत, यासाठी पुनश्च आपले आभार व्यक्त करतो. सोबतच अण्णासाहेब, कळवाडी गटामधल्या फक्त या 7 खेड्यांचाच या पाण्यावर ही फक्त 7 खेडे निर्भर आहेत. कळवाडी गटातले आज अण्णासाहेब, आम्ही देखील या पाण्यामुळे हे जे पाणी सुटलंय या पाण्याचा थेंब देखील जरी आम्हाला विश्वास आहे, आम्हाला थेंब जरी मिळत नसला ना तरी आपण केलेल्या कामाचा आम्हाला खूप मोठा आनंद आहे. एका आशाभूत नजरेने आमची जी उर्वरित 7-8 खेडे आहेत, हिसवाळ आहे, शिरूर आहे, पाडवदे आहे, माचीपाड आहे, रोजे आहे, देवळा आहे, देवघट आहे, इतर जी सगळी खेडे आहेत अण्णासाहेब, आजही मात्र खरे तर उशाशी पाणी असताना देखील आम्ही मात्र या पाण्यापासून वंचित आहोत. अण्णासाहेब, ज्या आपल्या कर्तृत्वाच्या बळावर आपण अशक्य गोष्ट ही आज शक्य करून दाखवली, तरी आज ना उद्या आम्हाला अपेक्षा आहे अण्णासाहेब, आपण याच धरणातून ज्या खेड्यांना शक्य असेल त्या खेड्यांना लिफ्ट इरिगेशनने पाणी पुरवठा करावा, अशी प्रामुख्याने आमची सगळ्यांची आपल्याकडे आग्रहाची मागणी आहे. राष्ट्राचं आराध्य दैवत राजे छत्रपती शिवाजी महाराज, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, वीर एकलव्य भगवान यांना सगळ्या विनम्र अभिवादन करून मी आजच्या या कार्यक्रमाप्रसंगी 2 शब्द माझे व्यक्त करतो. या बहुमूल्य क्षणासाठी आपण सर्वजण पंचकृषी साक्षीदार आज इथं आपण जमलेलो आहोत. मित्रांनो, या विषयाची पार्श्वभूमी थोडी बघता, मागच्या काळामध्ये अनेकदा आपण कळवडीची मंडळी, चिंचगावान, 7 गावांची मंडळी कळवडी फाट्यावर सतत आपण आंदोलन करत होतो. आंदोलन करून आपण प्रत्येकाच्या घरी जाऊन सगळे विसरून जात होतो. परंतु यावेळेस सन्माननीय आपले नांदगाव मतदारसंघाचे लाडके आमदार यांनी कुठलं आंदोलन न करता 7 गावांचे ग्रामपंचायत ठराव आणि गावातील सर्व प्रतिष्ठित ज्येष्ठ नागरिक यांनी अण्णासाहेबांकडे मागणी केली आणि हे पाणी आपल्याला कसं मिळवून दिलं हे पण 2 शब्दात सांगतो. मित्रांनो, ज्यावेळेस आपण सगळ्यांनी मागणी केली, कलेक्टरची मिटिंग झालेली होती, जळगाव कलेक्टर, नाशिक कलेक्टर या दोघांची मिटिंग झालेली होती. परंतु त्यामध्ये आपलं कुठले पाणी आपल्या कळवडी गटासाठी किंवा या 7 गावांसाठी आरक्षित केलेलं नव्हतं. अण्णांनी ते मनावर घेतलं. मुख्यमंत्री महोदयांकडे एक पत्र देऊन खाली
जळगाव येथे कार्यकारी अभियंता, टाकी पाटबंधारे कार्यकारी संचालक यांना आपल्या भाषेत समजून सांगितलं की आमचं पाणी हक्काचं आहे, हे पाणी आमच्या मतदारसंघातील सर्व जनतेला मिळालंच पाहिजे, पहिले आमचा विचार झाला पाहिजे, मग तुम्ही जळगावचा विचार करा, असं अण्णांनी ठणकून अधिकाऱ्यांना सांगितलं आणि अभिप्राय मागून आपल्याला मुख्यमंत्र्यांकडून पाणी मंजूर करून घेतलं. त्याबद्दल मी सर्वांच्या वतीने, चिंचगाव गावाच्या वतीने, पंचकृषीतील सर्व 7 गावांच्या वतीने आणि जरी या 7 गावांच्या व्यतिरिक्त आपल्या आनंदात सहभागी झालेले दैवाळ, पाडळदे, शरूळ, इसवा, रोंजाणे, सिताने, मालंगाव, पाडळदे हे सर्व नागरिक आपल्या आनंदात इथं सहभागी आहेत, त्यांचे मनापासून आभार मानतो. आणि अण्णासाहेब आमचा हे कायमचं रडगाणं आहे, दुष्काळ पडला की कायम आमच्यासाठी प्रत्येक लोकप्रतिनिधीकडे आम्हाला भीक मागावी लागते, परंतु आजपर्यंत आम्हाला ही मागणी कोणी पूर्ण केली नाही. फक्त निवेदन घेऊन घ्यायचे, बघतो कलेक्टरशी बोलतो, असे अनेक आश्वासने मिळाले, परंतु अण्णासाहेब आम्हाला आपल्याकडून एक मनापासून खात्री आहे की आमचं हे 2 TMC पाणी म्हणजे आमच्या गिरणा धरणात 35% पाणी असताना आपल्या गिरणा गेटला जे अर्धा फूट पाणी असेपर्यंत आम्हाला जे आमचं पिण्याचं आणि 2 जलसिंचनासाठी 2 पाणी हे आपण आपल्या मुख्यमंत्री महोदयांकडून, आपल्या सरकारकडून तुम्ही नक्की कराल अशी मी सर्वांच्या वतीने खात्री बाळगतो आणि अपेक्षा पूर्ण कराल अशा सर्वांच्या वतीने मी आपला विनंती करतो. आणि अण्णासाहेब या कार्यामागे आपला पाठीराखा ज्ञानेश्वर भाऊ कांदे यांनी सातत्याने जळगाव, नाशिक सर्व ठिकाणी जाऊन हे पाणी सोडण्यासाठी खूप प्रयत्न केले. नानूभाऊंचं माझं कायम फोनवर बोलणं व्हायचं. नानूभाऊंना मी सांगितलं होतं, भाऊ की आपले रस्ते, पुलं, गटारी हे सर्व कामं भरपूर आहेत, परंतु माझा शेतकरी बांधव हा या पाण्या वाचून त्याला होणार नाही, म्हणून आपण पाण्याचा प्रश्न गंभीर लक्ष देऊन अण्णासाहेबांच्या मागे पाठलाग करून त्यांनी सुद्धा खूप प्रयत्न करून हे आपल्या पदरी पाडून दिलं आहे. मी सर्व गावाच्या वतीने ज्ञानेश्वर भाऊ कांदे यांचेही आभार मानतो आणि सन्मान्य अण्णासाहेबांचेही आभार मानतो आणि माझे 2 शब्द संपवतो. मतदारसंघाचे भाग्यविधाते आदरणीय अण्णासाहेब कांदे. अण्णासाहेब, हे जेवढं पाणी आहे एवढंच पाणी आम्ही 7 वर्षापूर्वी डॅम मध्ये असताना मी, यशवंत आप्पा, शिवाजी अण्णा आम्ही सर्व गेलो होतो, तेव्हा ते पाणी सुटलं नव्हतं आणि आत्ताही आम्हाला असं वाटत होतं की पाटाला पाणी सुटणार नाही, पण तुम्ही ह्या काळामध्ये आणि एवढ्या कमी पाणी असताना डॅम मध्ये पाणी सोडलं, खूप महत्वाची आणि खूप याचा विषय आहे. त्याबद्दल गावाच्या वतीने, परिसराच्या वतीने तुम्हाला धन्यवाद देतो. आणि आमचा जो रोड आहे गिरणा डॅम ते गिरणा डॅम फाटा ते गिरणा डॅम वेळगाव आणि जे ब्रिज वगैरे आहे, पहिले 3 मीटरचा रोड होता, आता तुम्ही तो 5 मीटरचा करून दिला आणि सर्व रोड हा इरिगेशन डिपार्टमेंटच्या ताब्यात होता. यापूर्वी आम्ही खूप प्रयत्न केले होते की हा PWD कडे वर्ग झाला पाहिजे, तो आमच्याने कधीच झाला नाही. तुम्ही वर्ग करून दिल्याबद्दल, आम्हाला रोड करून दिल्याबद्दल परिसराच्या वतीने, गावाच्या वतीने खूप 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 धन्यवाद. आपल्या नांदगाव मतदारसंघाचे भाग्यविधाते आदरणीय अण्णासाहेब यांनी अथक प्रयत्न करून आपल्याला आज जे आपल्या पांजण डाव्या कालव्याला पाणी सोडून दिलं. खरं तर पाणी सुटतं, पण केव्हा सोडलं हे फार महत्वाचं. आज पाणी एक कलेक्टरच्या अंडर आहे आणि या परिस्थितीत पाणी सोडलेलं आहे. यापूर्वी असं पाणी नव्हतं सुटलेलं. त्याबद्दल मी आमच्या सर्व कळवाडी व परिसरातर्फे अण्णासाहेबांचे सर्वप्रथम धन्यवाद करतो. अण्णासाहेब, काही किरकोळ कामं आहेत आपल्याकडे, चालू झालेली आहेत. आपले मसळी नाल्यावरती काम आहे, मोदीचं काम कम्प्लीट झालेलं आहे, पुढचं काम बंद पडलेलं आहे. तेवढी इच्छा आहे की ते पूर्ण करा. आणि मसळी रोड, कळवाडी मसळी रोड गावाचा रस्ता आहे, तोही पूर्ण झाला पाहिजे. आपलं जलजीवन मिशन सुद्धा बंद पडलेलं आहे. अण्णासाहेब, तेवढं लक्ष घाला. आणि आमच्या कळवाडी ग्रामस्थांतर्फे एक सार्वजनिक सत्कार अण्णासाहेबांचा आम्ही या प्रसंगी इथे करू इच्छितो. त्यासाठी भिक्का नाना देशले, गंभीर आप्पा देशले, बाळूशेठ बोरा, गंगाप्पा खैरनार आणि चैत्रम आप्पा देशले या सर्वांनी येऊन सामूहिक सत्कार करायचा आहे. आबा स्पेशल सत्कार करणार आहे, सुद्धा आबा स्पेशल करणार आहे. नाही 1-2 मिनिट एवढा. राणा प्रतापसिंह या सगळ्यांना मी नतमस्तकून अभिवादन करतो. खरं तर आज आपण बऱ्याच जणांनी कांद्याच्या लागवडी केल्या होत्या, बऱ्याच जणांचे पिकं उभे होते. या पाण्याची आपल्याला प्रचंड गरज होती. पण आजही मला तो दिवस आठवतो की ज्यावेळेस ज्ञानेश्वर भाऊ असेल, फरांदादा असेल,
हे मतमोजणीला मध्ये बसले होते आणि सुदैवाने कळवाडी गटाची पेटी फुटली आणि कळवाडी गटाची पेटी फुटली आणि मी 4200 मतांनी आघाडीवर आलो. ह्या 4200 मताची आघाडी तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने, तुमच्या सगळ्यांच्या प्रेमाने. खरं तर मी नेहमीच माझ्या भाषणात सांगतो की माझी लायकीच नव्हती भुजबळाच्या विरोधात उभं राहायची. उपमुख्यमंत्री राहिलेला माणूस, 10 वेळा आमदार राहिलेला माणूस, अनेक मोठमोठे राजकीय पदं भूषवलेला माणूस आणि पैशाने अत्यंत प्रचंड असा पैशावाला माणूस. मी त्याच्यापुढे एकदम सामान्य माणूस होतो. परंतु मला जी काही तुम्ही हिंमत दिली त्या हिमतीवर मी उभा राहिलो आणि तीच खरं तर सांगायला अभिमान वाटतो किंवा मी मरेपर्यंत माझ्या लक्षात राहील. कारण काही जे क्षण असतात ते आयुष्यात माणसाच्या मरेपर्यंत लक्षात राहतात. मी माझ्या एका छोट्या रूम मध्ये नांदगावच्या घरात बसलो होतो आणि मला वाटतं की माझी बायको पूजा करीत होती. ज्ञानूभाऊ असेल, फरंदादा असेल, मला सारखे फोनवर कळवत होते आणि सुदैवाने ते 4200 मताचं लीड शेवटपर्यंत, शेवटच्या 5 मिनिटापर्यंत ते काही तुटलं नाही, ते उलट वाढतच गेलं. म्हणजे तसं बघितलं तर माझी राजकीय सुरुवात, जे काही मी आज पाणी आणू शकलो असेल, मी जे काही अधिकाऱ्यांना दम देत असेल किंवा जे काही शासन दरबारी माझं धकत असेल, त्याच्यामध्ये सिंहाचा वाटा असेल तर ह्या कळवाडी गटाचा असेल असं सांगायला आलं मला. मी भांडलो, मी सांगितलं जळगाववाल्यांना, जर तुम्ही आम्हाला पाणी सोडलं नाही तर तुमच्या गटात तुमच्या जे काही दरवाजे असतील ह्या दरवाजाला मी माझ्या हाताने वेल्डिंग करेल आणि कमीत कमी 5-25 साखळा लागेल का ते गेट फिरलंच नाही पाहिजे म्हणून. मी दम दिला, परंतु कोणामुळे दिला? कोणाच्या विश्वासामुळे दिला? माझ्या दम दिलेलं ऐकलं कोणी? तर अधिकाऱ्यांनी ऐकलं, मंत्र्यांनी ऐकलं, मुख्यमंत्र्यांनी ऐकलं. पण काय ऐकलं? तर मी आमदार होतो म्हणून ऐकलं, सुहास कांदे होता म्हणून ऐकलं नाही. आमदार कोणी केलं? तर ह्या काळवाडी गटाचा पहिला मोठा सिंहाचा वाटाचा म्हणून. म्हणजे मला जी काही हिंमत मिळाली असेल, जी काही मला ताकद मिळाली असेल, त्यावेळेस सुद्धा मला आठवतं की सगळ्यांनी जात पात धर्म पंथ पक्ष सगळा बाजूला ठेवून एका मताने, एका दिलाने, एका विचाराने माझ्या पाठीशी उभे राहिले. तीच आज ज्ञानेश्वर भाऊ असेल, मी असेल, फरंदादा असेल, आमचं कुटुंब, आपला पक्ष आज त्याचीच जाणीव ठेवून, त्याचे उपकार ठेवून हे सगळं काम करतो. बांधवांनो, हे पाणी सोडताना मी गुलाबरावांचे सुद्धा आभार मानेल. कारण ह्या पाण्याची एक कमिटी असते, पालकमंत्री असतो, कलेक्टर असतो, ताबडतोब त्यांनी आपण सांगितल्याप्रमाणे पाणी दिलं. आपल्याला त्यांच्या विरोधात काही करायची गरज पडली नाही. परंतु मी आपल्याला हे जे काही 6 गाव, उंबरदन, नरडाणा, चिंचगावान, कळवाडी, सापुरी, देवपूर आणि हे आपलं देवगड, दापूर आणि देवगड, ह्या गावाला हे पाणी मिळेलच. आणि मी आपल्याला शाश्वती देतो की सगळ्यांनी, सगळ्यांच्या भाषणामधून सगळ्यांना जे पाहिजे की आरक्षण पाण्याचं, मी आपल्याला शब्द देतो की मी या आरक्षणासाठी सुद्धा भांडेल. आणि जर तुमचा आशीर्वाद असेल, तुमच्या आशीर्वादाने मी हे पाण्याचं आरक्षण सुद्धा घेईल. कारण मी नेहमी म्हणतो की धरण आमच्या उशाशी आणि आम्ही पाण्यासाठी तुपाशी, म्हणजे आम्ही उशाशी आम्ही उपाशी आहोत. म्हणजे बाकीचं जळगावला तूप मिळतं आणि आम्हाला काहीच मिळत नाही. मग जर आमचे गाव उद्ध्वस्त झाले, आमचे गाव इथून बसले आणि दुसरीकडे बसले आणि जर याचा फायदा जर जळगावला होत असेल तर हे आज आमच्या ताब्यात आहे, आमच्या मालकीमध्ये हे धरण आहे आणि याचा एक थेंब सुद्धा खाली जाऊन देणार नाही. त्यामुळे मला असं वाटतं मुख्यमंत्र्यांच्या आशीर्वादाने, आदरणीय देवेंद्रजी फडणवीसांच्या आशीर्वादाने, कारण मंत्री ते आहेत, त्यांच्या आशीर्वादाने आपल्याला ते पाणी मिळेल. आणि मी उद्यापासूनच या सर्व पाणी आरक्षणाला, प्रयत्नाला पत्र द्यायला, मुख्यमंत्र्यांबरोबर बैठकीला, लागलेच तर आपले जे गावं असतील या गावाची बैठक सुद्धा मी मुख्यमंत्र्यांबरोबर घेतो आणि आपल्याला जे पाहिजे ते मुख्यमंत्र्यांकडनं मी मंजूर करून देतो, असे या ठिकाणी मी आश्वासित करतो. खरं तर आपल्या आनंदामध्ये नेहमीच गिगाव असेल, दैवाळ असेल, रोज, पाळद, शेरूळ, इसोळ आणि माचीपाडा हे सुद्धा गावं आपल्या आनंदात नेहमी सहभागी असतात. आपल्या दुःखसुखात आपण ते सहभागी असतात, आपणही त्यांच्या दुःखसुखात सहभागी असतो. मी सुद्धा त्यांना एक आश्वासित करतो, आपलंही आरक्षण मंजूर करून लिफ्टद्वारे आपल्याला सुद्धा पाणी द्यायचा मी प्रयत्न करतो. आता मला काही कामच राहिलं नाही सर. आता रस्ते झाले, गटारी झाल्या, लोकांचे किरकोळ जे कामं असतील ते होतच राहतील. परंतु आता मी येताना ज्ञानेश्वर भाऊशी बोललो, फरंदादाशी बोललो की आता आपल्याला लोकांना शेतीला पाणी कसं देता येईल, लोकांच्या मळ्यात पाणी कसं जाईल, त्याचा आपल्याला आता खरी कामाला सुरुवात केली पाहिजे. मग हे लिफ्ट करून या 6-7 गावांना पाणी द्यायचं असेल
तर ते सुद्धा आपण करू. शासनाचे पैसे तुमच्या आशीर्वादाने मी प्रयत्न करण्याला भरपूर समर्थ आहे. तुमच्या आशीर्वादाने मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री महोदय मंत्री महोदय माझं ऐकतात म्हणून मला शाश्वती, आणि मी चांगलं काम करतो. मी काय चुकीचं काम नाही करीत आहे. शेतकऱ्यांना पाणी पाहिजे त्याच्यासाठी. आणि मला नेहमी म्हणतात की आता इतक्यातच भाषणातून तरी सांगितलं की मंत्र्यांशी भांडतात, कधी पक्षाशी भांडावं लागतं. मी जर तुमच्यामुळे आमदार झालो, जे काय आज मला बघायला मिळालंय, जे काय माझं भाग्य आहे ते जे मिळालं असेल ते तुमच्या आशीर्वादामुळे मला मिळालेलं आहे. त्याच्यामुळे मी कुठल्याही परिस्थितीमध्ये उद्यापासूनच आता मला काहीच नाही, फक्त जलसिंचन आणि जलसिंचन हेच माझ्या आता इथून पुढे ध्येय आहे. आणि भविष्यात नांदगाव विधानसभा मतदारसंघाच्या शेवटचं कोपरं एखाद्याची 10 किलोमीटर 1 एकर जरी शेती असेल तरी सुद्धा जलसिंचनाच्या माध्यमातून त्याला पाणी मिळालं पाहिजे, हाच माझा खरा उद्देश असेल असे या ठिकाणी मी आश्वासित करतो. मला आपण निवडून दिलं आणि माझ्यावर विश्वास ठेवला त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचे आभार मानतो. पुढच्या वेळेस निवडून द्याल अशी अपेक्षा. खरं तर हा निर्लज्जपणा आहे असं म्हणलं तर मला माफ करा. तर पुढच्या वेळेसही तुम्ही ज्ञानभाऊ असेल, परांदादा असेल, मी असेल किंवा आम्ही सगळे आपली टीम असेल यांच्यावर विश्वास ठेवून मला निवडून द्याल अशी अपेक्षा बाळगतो. परंतु मी ह्या 1 महिन्यात नवीन वर्षामध्ये मी आपल्याला शब्द देतो ह्या लिपच्या संदर्भात आणि ह्या 6 गावांच्या पाणी आरक्षणासंदर्भात मुख्यमंत्र्यांबरोबर आपली एक कमिटी तयार करा. अख्ख्या गावांची, त्या लिपचे जे गाव होते आणि ह्या गावांची एक कमिटी तयार करा 12, 15, 20 लोकांची, आणि आपण मुख्यमंत्र्यांबरोबर बैठक घेऊ. ताबडतोब तिथे एक अधिकारी असतील, मग तुमच्या समोर मुख्यमंत्र्यांना सूचना द्यायला लावतो, तुमच्या समोर पत्र देतो आणि ताबडतोब कारवाईला सुरुवात करू. आणि जर पाणी आरक्षण नाही झालं तर एक थेंब सुद्धा खाली सोडून देऊ नये. ही आपण सगळ्यांनी एकत्र व्हा. तुम्ही माझ्याबरोबर थांबा, तुम्ही मला लढ म्हणा, मी तुमच्या बरोबर लढायला तयार आहे. तुम्ही पुढे राहील सगळ्यांच्या लढायला, परंतु मी खाली एक थेंब सुद्धा जाऊन देणार नाही असे या ठिकाणी आरक्षित करतो. मी परमेश्वराला हीच प्रार्थना करतो की आपल्याला खायच्यांचं वाटवड करायचं नाही, जळगाववाल्यांना त्रास द्यायचा नाही, जळगाववाल्यांची नुकसान करायची नाही. कारण गुलाबराव पाटलांचं ते वाक्य मला आताही आठवतं, अण्णा ज्या दिवशी जळगावला पाणी सोडेल त्या दिवशी तुला सुद्धा पाणी सोडेल असं त्यांनी मला आश्वासित केलं होतं. लिफ्टचा प्रश्न राहिलाय, प्रचंड शासनाकडे पैसे आहे, शासना प्रचंड मोठ्या योजना करणार आहे. त्यामुळे हे लिफ्टचे बी जे तिकडचे गाव आहे टेन्शन घेऊ नका. लिफ्ट देवगटवाले म्हणजे हा तिकडे लिफ्टचं पाणी येईल असे या ठिकाणी आश्वासित करतो. मला बोलवलं, माझा सत्कार केला. खरं तर माझे ऊर भरून येतं, मला यायला उशीर झाला त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. आपण इतक्या संख्येने जमा झालात त्याबद्दल आपले आभार मानतो. आणि जाता जाता एकच सांगतो आपल्याला सगळ्यांना, इथं बसलेला असतील सर्वांना, की आपण माझ्यावर, माझ्या कुटुंबावर असेल, ज्ञानेश्वर भाऊवर असेल, फरांदादार असेल किंवा सगळ्यांवर, माझ्या कुटुंबावर आपण जो विश्वास टाकलाय त्या विश्वासाला माझ्या शरीरामध्ये शेवटचा रक्ताचा थेंब असेपर्यंत मी कधी त्या विश्वासाला तडा जाऊन देणार नाही असे या ठिकाणी आश्वासित करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आप बहुत